रामकृष्ण गोविंद. भगवान म्हणतात, मला तत्वानं जाण. 2:9:30 मध्ये अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. तत्वाचा अनुभव घ्यायचा कसं शक्य आहे हो? कसं शक्य आहे? भगवंतांना जाणणं. एक बघा, तुम्ही गीतेतला 8व्या अध्यायातला 20वा श्लोक काढा. तो श्लोक असा आहे, परस्तस्मात्तु भावोऽन्योत व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. तुम्ही मला सांगा, अव्यक्ताची तुम्ही कल्पना करू शकता का? आणि जर अव्यक्ताची कल्पना करता येत नाही, तर त्या अव्यक्ताच्या ही पलीकडं दुसरं सनातन परम असं अव्यक्त तत्व आहे. ते काय जाणणार आपण? काय जाणणार? मग काय करायचं? त्याला जाणायचं जर असेल तर त्यानं जी केली निर्माण सृष्टी, ती ओळखावी आणि ती ओळखत ओळखत मागं जात जात त्या कर्त्याला जाणावं. हा एक प्रयत्न आहे. हा कसा प्रयत्न आहे माहिती आहे का? की जो बरं जाऊ दे, आता शब्द आठवत नाही, जाऊ दे, ठीक आहे. पण असा केविलवाणा, हा एक केविलवाणा प्रयत्न आहे करायचा. पण एक सांगतो, आणखी जर भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करायचा असेल तर गीतेचा 7वा आणि 9वा अध्याय अनेक वेळेला वाचावा. भगवंत स्वतः सांगतात, मी कोण आहे. याच्यापेक्षा उत्तम ओळख दुसरं कोण करून देणार सांगा? आणि हे सगळं जरी अवघड असलं तरी भगवंतांना जाणण्याचा एक सोपा उपाय म्हणजे भागवत ग्रंथ हातात घ्या. भगवंतांचा वाङ्मयीन विग्रह आहे. अहो, निदान निर्गुण नाही तरी सगुण रूपात तरी जाणूया त्याला. सोडू नका, भागवत ग्रंथ हातातून सोडू नका, भगवंतांचं दर्शन होईल. तर मागील प्रवचनात आपण अहमेवासमेवाग्रे नान्यद्यद सदसत्परम पश्चादहम यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहम् याच्यावर चिंतन केलं. आता या चिंतनाला एखादा आणि कंगोरा किंवा दृष्टिकोन आहे का? याला आणखी कशाची भर घालता येते का विचारात? भगवंतांच्या पुढे जवळ जाण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकणारा विचार कुणाला सुचत आहे का? त्यांनी तो शेअर करावा, त्यांनी तो माझ्याबरोबर सांगावा. तो विचार मी या प्रवचनाद्वारे सर्वांपर्यंत प्रसृत करेन. अहो, ज्याचा अनुभव नाही त्याच्याबद्दल कल्पनाच करायची. माझी कल्पना, तुमची कल्पना, अशा सगळ्या कल्पना एकत्र करत करत आपण त्याला जाणायचं. आता चतुश्लोकी भागवताच्या 2ऱ्या श्लोकात मायेचं वर्णन केलेलं आहे. माया. भगवंतांनी सृष्टी उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली असं सगळीकडं आपण वाचतो.
तो ब्रह्मदेव म्हणजेच ब्रह्मतत्व म्हणजेच सृष्टी म्हणजेच माया म्हणजेच प्रकृती हे यापूर्वी मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भगवंताने इथे ब्रह्मदेव असं न म्हणता, ब्रह्मतत्व न म्हणता प्रकृतीची निर्मिती केली असं न म्हणता माया ही माझी चित्शक्ती आहे आणि त्या मायेच्या आधाराने मी सृष्टीची निर्मिती करतो असं भगवान इथं म्हणतात. त्या मायेला आपल्याला जाणायचं आहे. मला सांगा, ज्या मायेबद्दल भगवान स्वतः म्हणतात की मम माया दुरत्यया, माझी माया पार करून जाणं, आणि समजल्याशिवाय माया म्हणजे काय ती पार करता येईल का हो? दुरत्यया, दुरापास्त आहे. आता भगवंतांच्या दृष्टीनं दुरापास्त म्हणजे मला जवळजवळ अशक्य, पण तरीसुद्धा मगाशी म्हटल्यासारखं केविलवाणा प्रयत्न करू आणि भगवत कृपा आणि केवळ भगवत कृपा असेल तर आणि तरच आपण माया पार करू शकतो. बरोबर आहे. आता श्लोक काय आहे? श्लोक असा आहे, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनो मायां यथा भासो यथा तमहा. श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. हा झाला अर्धा भाग. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून सुद्धा तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ती माझी माया समज. आत्मा आहे, मला 100% खात्री आहे. सृष्टीवरच्या प्रत्येकाला 100% खात्री आहे, आत्मा आहे. अहो, त्याशिवाय कोणी जिवंतच राहणार नाही. ज्या क्षणाला आत्मा निर्गम झाला, शरीर सोडून गेला, शरीर मृतप्राय झालं. आत्मा आहे हे 100% सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची प्रचिती कशी येते? मायेमुळं. आता अशा या मायेमुळं, मायेचं काय वर्णन करणार? मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. Those who know they speak not, those who speak they know not. ज्याला माया माहिती आहे तो बोलत नाही, आणि ज्याला माया जो बोलतो त्याला माया माहीत नाही. मी मायेवर बोलतो, मायेचं वर्णन करून सांगतो, म्हणजे मला निश्चितपणे माया म्हणजे काय माहीत नाही. आणि जो बोलत नाही, मौन धारण करतो, त्याला मायेचा अनुभव आहे असं म्हणावं. असे एक वाक्य आहे, गमतीशीर वाक्य आहे म्हणून सांगितलं. पण माया म्हणजे भगवंतांची चित्शक्ती, भगवंतांची शक्ती. पण त्यात फरक असा आहे, भगवंतानी त्या चित्शक्तीचा स्वीकार केला आहे. पूर्वी ती चित्शक्ती नव्हती, केवळ आणि केवळ हिरण्यगर्भ तत्व होतं. त्या तत्वाला सृष्टी निर्मितीसाठी चित्शक्तीचा स्वीकार करावा लागला. भगवंत
आणि भगवंतांची चितशक्ती माया ही एकमेकापासून वेगळी नाही. उदाहरण, मारुतीराय आणि शक्ती वेगळं आहे का हो? मारुतीराय म्हणजेच शक्ती. शाक्तापासून शक्ती वेगळी असू शकत नाही. तसं भगवंत आणि भगवंतांची चितशक्ती माया ही एकच आहे. फक्त फरक असा आहे की मारुतीरायांबरोबरच ती शक्ती आली, भगवंतांच्या बरोबरच ती नव्हती. भगवंतानी तिचा नंतर स्वीकार केला आणि ते पटवून देण्यासाठी मायेचं स्वरूप ते म्हणतात, आपल्याबरोबर आत्मा आहे, पण असूनसुद्धा त्याची प्रचिती येत नाही. हे मायेमुळं घडतं. मायेमुळं हे घडतं आणि हे जे घडतं यावरून माया म्हणजे काय असेल त्याची कल्पना करायची. इथं त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही दृष्टीदोष जाऊ दे, तुम्ही तुमच्या डोळ्याच्या खोबणीमध्ये बोट जरासं घाला, तुम्हाला सर्व वस्तू दोन दिसतात. दिसतात की नाही? दिसतात. पण मग दोन वस्तू आहेत का? नाहीत. म्हणजे दिसत असून ते नाही आहे. किंवा नक्षत्रात राहू हा आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे जे असतं ते दिसत नाही आणि जे दिसतं ते नसतं. आलं का लक्षात? जे दिसतं ते तसं नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. हे मायेमुळं घडतं. आता आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात या मायेचा परिणाम होतो. त्या परिणामावरून जर आपण मायेला ओळखलं आणि जिंकलं काही प्रयत्नानं, तर ते करता येतं. पण त्याला अतूट भाव पाहिजे, अनन्य भाव पाहिजे आणि मी आणि भगवंत यांच्यामध्ये अत्यंत अत्यंत तलम असा, अगदी अत्यंत पातळ असा एक पडदा आहे, जो फुंकर घातली तरी बाजूला होईल इतकं दोघांच्यामध्ये अंतर आहे. ते अंतर आपल्याला दूर करायचं आहे आणि ते अंतर निश्चितपणानं दूर केलेलं जर कोण असेल तर त्या म्हणजे गोपी. गोपीने हे अंतर दूर केलं तर आणि त्या भगवंतांच्याशी एकरूप झालेल्या होत्या. असं हे भगवंतांचं स्वरूप, असं हे मायेचं स्वरूप. ही माया आपल्याला तरून जायची आहे. तर मग माया म्हणजे काय? जीवनामध्ये मायेचा अनुभव कसा येतो याबद्दल एक उदाहरण पाहू आणि मायेचं स्वरूप समजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू. रामकृष्ण गोविंद.